पार्थ पवारांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यामुळे मोठा गदारोळ माजला होता, कारण ही तीच कंपनी आहे जिच्या विमानातून प्रवास करताना अजित पवारांचं निधन झालं होतं। आणि यामुळे या VSR कंपनीवरच्या विरोधात जय पवार असतील, रोहित पवार असतील टीका करत असताना पार्थ पवारांनी या प्रवास केल्यामुळे जोरदार चर्चा झाली। रोहित पवार VSR कंपनीवर आरोप करत असतानाच पार्थ पवारांचा ह्या विमानात प्रवास चर्चेत आला। मात्र पार्थ पवारांनी यावर अखेर स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपल्याला घाईमध्ये पुण्याला यायचं होतं आणि त्यामुळे आपल्या प्रतिनिधींनी किंवा व्यवस्थापकांनी परस्पर हे तिकीट बुकिंग केलं, त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नव्हती असा दावा त्यांनी केला। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पार्थ पवार यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की त्यांना विमानात बसेपर्यंत हे विमान VSR एव्हिएशनचं आहे हे माहिती नव्हतं। त्यांच्या व्यवस्थापन समितीतल्या लोकांनी हे विमान बुक केलं, पण या सगळ्या घटनेनंतर जेव्हा टीका व्हायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी या VSR एव्हिएशनला आमचा पूर्वी जसा विरोध होता, अर्थात पवार कुटुंबियांचा पूर्वी जसा विरोध होता तसाच विरोध कायम आहे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। आणि ज्यांनी या पद्धतीचं विमान VSRचं विमान पार्थ पवार यांच्यासाठी बुक केलेलं होतं त्या एजंटचं कॉन्ट्रॅक्ट देखील पार्थ पवारांनी रद्द केल्याचं त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलंय। मात्र ज्या विमान कंपनीच्या विमानातून अजित पवार यांचा अपघात झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच विमान कंपनीच्या विमानातून पार्थ पवारांनी प्रवास केल्यामुळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते, वेगवेगळी माध्यमातून टीका होताना आपण बघितलेली होती। आणि त्यानंतर या कंपनीतून पुन्हा प्रवास करणार नाही आणि ज्यांनी तिकीट बुक केलेलं होतं त्यांचं टेंडर देखील रद्द केल्याचं, त्यांच्यासोबतचा करार रद्द केल्याचं पार्थ पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।